मम्मी पप्पा रोपाला वावर बांधता कांद्याचं रोप टाकाय काय रोप टाकायचंय पण बराच वेळ झालाय संध्याकाळ झाले एवढं मला हात नांगरीत राहिलो तू एवढं टाइम झालाय फार घामा गर्दी दिवसभर आहे तू शाळेतून जाऊन आली का हा आज नाही काय बक्षीस भेटला आज कायचं बक्षीस आज अभ्यास केला जास्त हा 200 जोड शब्द बराच अभ्यास द्यायला मग अजून बी पासून 100 पिलिंगा अजून मोकार दिलाय इकडे खत टाका आणले खाली खतात राहायचे आणि इकडे कांद्याचं रोप आहे या छट टाकायला या रोप वाफ कर राहिला रोपाला नीट पार जावळा पडून गेला स्वयंपाकाचा वेळ होऊन गेला पण स्वयंपाकाला नाही घरवालीला पाठवलं म्हणलं आज रोप टाकूनच घेऊ पाऊस टाकून होता का स्वयंपाकाला तशी आहेच आमची सोन्याबाई मग करीत का नाही स्वयंपाक गेलो खायला लागेल जावा बनवून होईल तवा नेहमी रातचे का वय ना दे पाताळ साताळ फेकून खत फेकू राहिले खालून आधी खत टाकून घेतो मग बी तू टाकून चला बराच वेळ झालाय आता मी बी टाकाय सुरुवात करीतो दोघाही घेतो थोडा थोडा देतो टाकून पटापटा पटापटा चला घरवालीलाच टाकायला लावलाय कारण शूटिंग काढाय कोणी माणूस नाही इळो बाळाय कोणीच नव्हता जम गामा करते दमून थकून जाईल उरकायचे मागा लागेल आता तर म्हटलं जाऊ द्या अशा नाही टाईम झाला आणि तशा नाही टाईम झालाय कारण आज शूटिंगला काही नव्हता म्हणलं मग हे तरी टाकू शूटिंग कांद्याचे रोप टाकताना कोणचा बी आहे या पुन्हा फरसुंदी भारी बी म्हणजे कांदा वराठी त्याला टाकून झाला का लगेच परत एकदा हलवून देऊ पाणी भरायला तर नेमका बारा नाही तिकडे सगळा तुम्हाला दाखवतो पा ते पा तामटांना पाईप पसरेला इडून तिडून कोक नाही ठेवेल बारा नळ्याच पसरून कार्यक्रम करायचा प्रयत्न चालू आहे पाहू कसं काय होतं बरोबर 2 वंजळे पुरल्या ना कमी आला तर थोडा टाकून घेऊ कारण हे 2 वाप लांबणीचा कमी आला तर सांग पण मग एकदम हिसाबात चालू दे 8 वंजळी रोप आहे आणि 4 वापा 1 2 तो पता तिकडे तो तिकडे 1 हा 2 हा 3 आणि हा 4 हा ते पायांक नको टाकू तिकडं 4 वाफा आणि 8 वंजळी रोप आहे हा तेच बी म्हणजे 2 वंजळी एक वाफेल टाकून द्यायच्या चल बा आता परत मी 2 वंजळी मोजून देतो तुला कारण तो वंजळी बारीक कान मावाल्या मोठाल्या तर मित्रांनो जाग्यावर जावळा पडलाय हे पाय इकडे घरवाले अंधारात दिसत सुद्धा नाही हलवी ते दाताळ ना आणि आहे ना नाळ्या पसरा येतो हा पा अजून त्या बऱ्याच फिट करायच्या राहिल्या 2 3 4 पांगावल्या इकडे यांच्यात अजून पांगवायच्या राहिल्या पण काय जेवण येळ तर काय पण झोपायचीच वेळ होते काय चला घेतो पांगून ते कशा बशा फेकून द्यायला चला घेतो पांगून तर मित्र झाल्या नाळ्यापासून आणि चालू करून दिल्या तर पा वाफ नाळ्याने बऱ्यापैकी भिजला हे डब 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 करायला लागला हे फक्त ते आडवा लिंगूरच्या बांधेल ते नाही भिजल्या अजून चांगल्या हा एक वाफा नाही बऱ्यापैकी भिजला हा रुंद होता ना त्याला 3च नळ्या होत्या आता 4थी एक नळी टाकली आता भिजल सपासप तिकडून तेवढा वाफा भिजत आला हे पा हाच राहिला आता हा रुंद वाफा असल्यामुळं ना
2-3 नळ्याने काय आटेन होईना, मग एक परत चौथी टाकली आहे आता आणि हे घेतलं इकडे सरकवून. तर आता 5-10 मिनटात भिजल्यासारखंच होईल. तर मित्र, आज शेतकऱ्याची जिंदगी राहते. रात काय दिवस काय कायमच धडपडत राहायचं शेतात, पण परवडत तर बिलकुल नाही. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जे मित्र सबस्क्राईब करायचं राहिलं असतील तर ते सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे नवीन व्हिडिओसाठी ना आपक लिंक पडत राहते, नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटता. तर चला, जातो आता घरी जेवायला.